हे स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं अकॅडमिक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण प्रागैतिहासिक काळ याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 1, नावे लिहा। त्याच्यामध्ये असं म्हटलंय, भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार कोणते? ह्याचं उत्तर आहे दख्खनचे पठार। 2, भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश। त्याचं उत्तर मध्य प्रदेशातील विस्तृत पठार आणि गंगा यमुनेच्या दुआबाचा मैदानी प्रदेश। 3, लिपीचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ। त्याचं उत्तर प्रागैतिहासिक काळ। 4, दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक। याचं उत्तर BP बोप। ब, योग्य जोड्या लावा। 1, पुराश्मयुग, ज्याचं उत्तर अग्नीचा शोध। मध्याश्मयुग, ज्याचं उत्तर मोठे धारदार हत्यार। 3, नवाश्मयुग, ह्याचं उत्तर चाकाचा शोध। 4, ताम्रपाषाण युग, ज्याचं उत्तर आहे शेती तंत्रज्ञान प्रगती। प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये खालील तक्ता पूर्ण करा असं म्हटलंय आणि तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ज्या ज्या ठिकाणी पिंक कलरच्या शाईमध्ये जे लिहिलेलं आहे तिथे गाळलेल्या जागा होत्या आणि ते त्याचं उत्तर आहे। ठीक आहे, बाळांनो तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्या। ब मध्ये पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करा असं म्हटलंय। पहिलं विधान बघा, जोर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या। आता हे उत्तर बरोबर आहे का चूक आहे? तर चूक आहे। का चूक आहे ते पहा। दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या। दुसरं आहे, नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले। ह्याचं उत्तर बरोबर आहे आणि त्याचं कारण पण दिलेलं आहे। तिसरं आहे, महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे। ह्याचंही उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 अ मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली? त्याचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे। दुसरं आहे, ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? तर त्याचंही उत्तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। बाळांनो, ही उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। ब मध्ये असं म्हटलं आहे, खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा। पहिलं युग दिलं आहे पुराश्मयुग, ज्याची 2 वैशिष्ट्ये अशी आहेत, मानव गुहा किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यांवर राहत असे। दुसरं आहे, या युगात अग्नीचा शोध लागला। आणि दुसरं युग विचारलंय मध्याश्मयुग, शिकार आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय मध्याश्मयुगात चालत असत, तर गुहांच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढली जात होती। प्रश्न क्रमांक 4 मध्ये खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायला सांगितले। पहिला प्रश्न, जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्या। त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, ते वहीमध्ये लिहून घ्या। नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? उत्तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे। प्रश्न क्रमांक 5 मध्ये असं म्हटलंय, तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? त्याचं उत्तरही तुम्हाला दिलेलं आहे। त्याच्यानंतर कृती आहे, आपल्या देशाच्या विकासात भौगोलिक परिस्थितीचा महत्वाचा वाटा आहे, याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती वहीत लिहा। पहिला आहे भारतातील पर्वतरांगा, दुसरं आहे भारतातील नद्या आणि तिसरं आहे भारताला लाभलेला समुद्रकिनारा। ह्या 3ही मुद्द्यांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। बाळांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड करेन। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।